केली असे आदरणीय बाबा या गावचे कर्तव्यदक्ष धडाडीचे ज्यांनी ह्या गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तनमन धनाने गेले आमचे जवळचे नातलग आदरणीय साखळे सर, आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख, अतिशय साधारण पण उच्च विचारसरणी असलेले आणि सदा आमच्या चांगल्या कार्यात पाठीचे असलेले, आमच्या अडचणीत काम येणारे आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय डी सुरडकर साहेब, तदोतच ज्यांच्या नावात देवपण आहे आणि कार्यात मोठेपण आहे, नोकरीला लागल्यापासून ज्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींमध्ये मला साथ आहे असे या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय गव्हाणे सर, माझे पूर्वाश्रमीचे मुख्याध्यापक आदरणीय सुधाकर बावस्कर सर, संदीप भाऊ आदरणीय वाघ सर, माझे अध्यक्ष प्रकाश पाटील, सर्वचे नाव या ठिकाणी मुद्दा म्हणून टाळतो. व्यासपीठावर आरूढ सर्व गुणवंत, ज्ञानवंत, कीर्तिवंत, यशवंत सर्व मान्यवरांना, बंधू भगिनींना, विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो आणि माझे निरोपाचे 2 शब्द आपल्या समोर सादर करतो. 2018 ते 2025 असा माझा या शाळेतला काळ राहिला आहे. ज्या वेळेला बदली आपण करतो त्यावेळेला आपल्या समोर पर्याय असतात, कोणते गावं टाकायचे आणि कुठं यायचं. मुळात खुर्द या ठिकाणी कार्यरत होतो 2012 ते 18 आणि त्यानंतर जेव्हा नावं टाकायचे होते त्यावेळेला सर्वात प्रथम माझ्या समोर नाव आलं ते लेहाखेडीचं. त्याला कारणही तसंच होतं. या गावाशी माझे जुने ऋणानुबंध, खूप सारे नातलग माझे या गावात आहेत, खूप सारं मोठं मित्रमंडळ माझं या गावात आहे. माझ्या मोठ्या वहिनी याच गावच्या साखळे घराण्यातल्या आणि म्हणून आपलं जवळचं असं हे गाव टाकावं अशी इच्छा माझी झाली आणि मी 30/5/2018 रोजी लेहाखेडी या शाळेत रुजू झालो. ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता आपलं काम समाधानानं, आनंदानं, आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आणि आपल्यासोबत जी काही मंडळी असतील त्या सर्वांना जेवढी मदत आपल्याकडून होईल अशा प्रकारचं वर्तन करून त्या ठिकाणाला पुढे कसं न्यायचं ही शिकवण माझ्या वडिलांकडून माझ्यापर्यंत आलेली आणि ती मी प्रत्येक ठिकाणी पाळतो. ह्या उक्तीनुसार गेल्या 7 वर्षामध्ये या शाळेमध्ये जे जे काही मला करता आलं, जे जे काही मला शक्य झालं ते या ठिकाणी मी केलेलं आहे. या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो, आदरणीय दिलीपराव साखळे सरांपासून सुरुवात झाली होती. सरपंच त्या काळात ते होते. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप सारी मदत केली. त्यानंतर सगळ्यात जास्त घनिष्ठ संबंध जे येतात शिक्षकांचे ते गावाशी, सरपंच महोदयांशी, सर्वांशी तर येतातच, परंतु शालेय व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष असतात त्यांच्याशी सर्वात जास्त घनिष्ठ संबंध असतात. ज्यांच्या नावातच प्रकाश आहे, जे इतरांना प्रकाश वाटा दाखवतात असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रकाश पाटील साखळे. या शाळेच्या प्रांगणामध्ये सर्वांना आठवत असेल मोठमोठे खडक होते, दगड होते, काट्या कुट्या होत्या. स्पष्ट सांगायला हरकत नाही, कोपऱ्यामध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा पडलेल्या असायच्या. मागच्या कोपऱ्यामध्ये कंपाऊंड वॉल पण नव्हतं आणि हे सर्व एका कागदावर आम्ही लिहून घेतलं होतं सर्वांनी आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रकाश पाटील म्हणायचे, सर तुम्ही फक्त सांगा मी हजर आहे. असा कोण माणूस आहे हो, कंपाऊंड वॉल तयार झालं, इकडून तिकडून कोणी येऊ नये म्हणून स्वतः मोटरसायकलवर जातो आणि 2 गोण्या त्या काचेच्या बाटल्या भरून आणतो आणि आम्हाला इथं लावू लागतो. कुदळी पावलांनी या ठिकाणी खड्डे खणू लागतो, ग्राउंड सपाट करू लागतो, मुरमाचे ट्रॅक्टर इथं आणून ते पूर्ण उभरेपर्यंत या ठिकाणी राहतो आणि त्याला भक्कम साथ असते नामदेवराव साखळे सरांसारख्या सरपंच महोदयांची. तुम्ही काही करा मी तुमच्या पाठीशी आहे असं जो माणूस म्हणतो त्या ठिकाणी आपण कधीच मागे येऊ शकणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून जेवढं काही शक्य होतं, खूप काही झालं नाही असं मला म्हणायचं नाही की मी खूप काही केलं, आम्ही खूप काही केलं आणि एकटा दुकटा काहीही करू शकत नव्हतो. आदरणीय बावस्कर सर आणि सगळी मान्यवर मंडळी जी होतो यांच्या सगळ्यांच्या सहकार्य, तुमच्या मदतीनं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या मायेनं, तुमच्या जिव्हाळ्यानं आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकलो आणि तालुक्यात जरी झाली नसेल तरी आपल्या केंद्रात मात्र आपली लेहाखेडीची शाळा आपण आदर्श करू शकलो याचा आनंद आहे आणि अभिमान पण आहे. आणि ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये कधीही माझी गरज पडेल कोणत्याही कामामध्ये आम्ही थोडं सुद्धा मागे हटणार नाही. सोडून जाताना किती वाईट वाटतं तुम्हाला काय सांगू. 167, 200, 231 अशी पटसंख्या असलेली शाळा आणि ज्या शाळेत मी आता पदार्पण केलंय त्या शाळेमध्ये 1ली ते 8वी पर्यंत फक्त 55 विद्यार्थी संख्या. ज्या लेहाखेडी शाळेत एका वर्गाची संख्या आहे तिथं पूर्ण शाळेची संख्या फक्त 55 आणि 8वी पर्यंत वर्ग आणि त्या शाळेचं नेतृत्व माझ्याकडे आलंय. टीम खूप छान आहे.
गाव पण चांगलं आहे. मग कुठे पाणी मुरत होतं याचा शोध जबाबदारीनं मला आता पुढची सगळी जबाबदारी पार पाडायची आहे. असो, अतिशय सुंदर कार्य या गेल्या 7 वर्षामध्ये मला करता आलं. सर्व मान्यवर बंधू भगिनींचा, शिक्षक बंधू भगिनींचा मला खूप चांगली मदत मिळाली, सहाय्य मिळालं. या गावातल्या प्रत्येकाचाच माझा स्वभाव थोडा कडक पण होता. बऱ्याचदा ज्या ठिकाणी काही गोष्टी पटल्या नाही त्या ठिकाणी मी स्पष्टपणे बोललेलो आहे. म्हणून काही मान्यवर मंडळींना, विद्यार्थी मित्रांना, माझ्या शिक्षक बंधू भगिनींना जर कदाचित माझा एखाद्या वेळेला राग आला असेल तर तो कृपया सोडून द्यावा, मला प्रांजळपणाने माफ करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि माझ्या ज्या काही भावना आहे उर्वरित, जास्तीच मला आता सध्या बोलता येणार नाही, म्हणून काव्य रूपानं माझ्या उर्वरित भावना आपल्या समोर सादर करतो. भूतकाळातील आठवणींना आज बाजार फुटला होता. अशा प्रकारे सगळ्या आठवणी सगळ्या दाटून आलेल्या आहे माझ्या. आणि या लयाखिडीमध्ये जेव्हा मी आलो होतो तेव्हापासून तर जाईपर्यंत एक वर्णन मी केलेलं आहे. जेव्हा आलेल्या हा खेडीला, जेव्हा आलेल्या हा खेडीला आनंद मज फार झाला. वाटले नव्हते कधी काळी सोडून जावे लागेल तिला. अशोक पाटील नामदेवराव कवितेची गरज म्हणून एकेरी शब्दांचा उल्लेख आहे, कृपया माफी असावी. अशोक पाटील साखळे नामदेवराव नाव शोभे साखळे नवनाथ. पितृसम गाव करी केली माया माझ्यावर. विद्यार्थी माझे दैवत कसे विसरू मी त्यांना. नाईलाज होतो माझा सर्वा सोडून जाताना. आली कुठे जर अडचण प्रकाश पाटील असे हजर. असे लाभावे अध्यक्ष गुण त्यांचे मी गाईल. उत्तम बावस्कर कृष्णा पाटील नाही कधी आड काठी. चांगल्या त्या कामासाठी सदा उभे आमच्या पाठी. रुपेश भैया संदीपराव, रुपेश भैया संदीपराव जरी वाणी असे कडक. उद्देश शाळेसाठी चांगला केली मदत ती धडक. अनिता ताई, रेखा ताई आणि बहीण सुभद्राबाई अशाच अंगणवाडी बाई बहिणी सम माझ्या ताई. अध्यक्ष ते गणेशराव सदा त्यांची गडबड फार. अध्यक्ष ते गणेशराव सदा त्यांची गडबड फार. काम करा म्हणे चांगले दिला त्यांनी हो आधार. नाव किती किती घेऊ, कितीही नावं घेतले गावातले तरी संपणार नाही. नाव किती किती घेऊ जागा नाही पुरणार. जरी गेलो दुसरीकडे नाही तुम्हा विसरणार. आमच्यावर आहे उपकार, आमच्यावर आहे उपकार नाव त्यांचे सुधाकर. रागावले असतील कधी पुन्हा हाती घेती कर. मृदू स्वभावाच्या त्या बाई, मृदू स्वभावाच्या त्या बाई नाव त्यांचे विद्याताई. कडक जरी स्वभावाने मायाळू त्या लीलाबाई. रामेकर मॅडम आणि बनसोडे मॅडम. माझी अक्का उषाबाई सदा विचारपूस करी. सदा हसऱ्या चेहऱ्याने दुःख सारे दूर सारी. रुपेश भालेनी सिद्धेश्वर, रुपेश भालेनी सिद्धेश्वर भाऊ जसे माझे लहान. कामात असे सदा पुढे नको कधी त्यांना मान. खिचडीवाल्या माझ्या ताई, खिचडीवाल्या माझ्या ताई खिचडी मज देई ताजी. विद्यार्थ्यांना लावला त्यांनी जीव होऊन नित्य त्यांची आजी. देवाजीनी गणेशराव, देवाजीनी गणेशराव आले 2 शाळेत देव. दैवी मित्र शोभे माझे नैनी त्यांच्या सत्यभाव. अशी लिहा खेडीची शाळा, अशी लिहा खेडीची शाळा प्राणाहुनी मला प्रिय.
हिने घडविले मज कसे विसरू मी तीज. तुम्हा सोडून जाताना मूक होते माझी वाणी. माझी व्यथा काय वर्णू नैनी माझ्या पाणी पाणी.